जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सेबीमध्ये ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत। परंतु त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन जॉबबद्दल माहिती मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। रिक्रुटमेंट ऑफिसर ग्रेड ए, असिस्टंट मॅनेजर 2025, जनरल स्ट्रीम, लीगल स्ट्रीम, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्ट्रीम, रिसर्च स्ट्रीम, ऑफिशियल लँग्वेज स्ट्रीम, इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल स्ट्रीम अँड इंजिनिअरिंग सिव्हिल स्ट्रीम यामध्ये या पोस्ट निघालेल्या आहेत। ऑनलाईन ॲप्लिकेशनची जी डेट आहे ती 30 ऑक्टोबर 2025 ते नोव्हेंबर 28, 2025 पर्यंत असणार आहे। तसेच ऑनलाईनची एक्झाम असणार आहे। फेज 1 ही 10 जानेवारी 2026ला असणार आहे आणि फेज 2 ही 21 फेब्रुवारी रोजी असणार आहे। तसेच फेज 3 इंटरव्ह्यूची डेट इथे नंतर अपडेट करण्यात येणार आहे असं सांगितलेलं आहे। स्ट्रीम जनरल असिस्टंट मॅनेजर या पदासाठी इथे टोटल 56 पोस्ट आहेत। UR मध्ये 23, OBC मध्ये 14, SC मध्ये 10, ST मध्ये 4, EWS मध्ये 5 अशा एकूण 56 पोस्ट इथे दिलेल्या आहेत। एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे मास्टर डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, मिनिमम 2 years ड्युरेशन इन एनी डिसिप्लिन, बॅचलर डिग्री इन लॉ, बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, अकाउंटंट अशा प्रकारे इथे एज्युकेशन सांगण्यात आलेलं आहे। तर लीगलमध्ये इथे 20 पोस्ट आहेत। इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये इथे 22 पोस्ट आहेत। त्यानुसार इथे एज्युकेशनल दिलेलं आहे। तर एज्युकेशन हे या PDF मध्ये तुम्हाला मिळणार आहे। हे सर्व PDF इथे वाचणे शक्य होत नाही, त्यामुळे तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरून ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता। त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर प्रत्येक पोस्ट साठी इथे बॅचलर डिग्री किंवा इंजिनिअरिंगमध्ये डिग्री किंवा मास्टर डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन इथे आवश्यक असणार आहे। तसेच प्रत्येक फील्डमध्ये इथे पोस्ट दिलेले आहेत, जसं कॉमर्स, अकाउंटंट, इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर, इकॉनॉमिक्स वगैरे। तर मास्टर डिग्री तुमची जर असेल किंवा डिप्लोमा असेल, इंजिनिअरिंग असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। या पोस्टसाठी तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे। त्यामध्ये फेज 1 आणि फेज 2 असे प्रकार असणार आहेत। हे क्लिअर झाल्यानंतर फेज 3 मध्ये तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे। तर पेपर 1 हा 100 मार्क्सचा असणार आहे। ड्युरेशन 60 मिनिटं आणि कट ऑफ 30% दिलेला आहे। पेपर 2 मध्ये 100 मार्क्स, ड्युरेशन 40 मिनिटं आणि कट ऑफ 40% दिलेला आहे। इथे पे स्केल काय असणार आहे पहा, 62,500 ते 1,26,100 एवढं तुम्हाला इथे पे स्केल मिळणार आहे। तुमचे जे एक्झाम सेंटर्स असणार आहेत ते राज्यावाईज इथे दिलेले आहेत पहा, इथे स्टेटचे नाव दिलेले आहेत आणि ज्या ज्या सिटीजमध्ये तुमचे एक्झाम सेंटर असणार आहेत त्याचे इथे नावं दिलेले आहेत, ते तुम्ही पाहून घ्या। तर फॉर्म फिल करण्यासाठी जी फी लागणार आहे ती 1000 तुमची ॲप्लिकेशन फी इथे असणार आहे, प्लस 18% GST इथे तुम्हाला द्यावी लागणार आहे। CST साठी 100 रुपये प्लस 18% इथे GST द्यावी लागणार आहे। तर ॲप्लाय कसं करायचं आहे त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे। पोस्टसाठी ॲप्लाय करण्यासाठी तुम्हाला sebi.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे आणि ॲप्लाय करायचं आहे।